मित्रांनो, गाई म्हशींचं दूध वाढवण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो। मग मित्रांनो, त्याकरता बरेचसे केमिकली उपाय व त्याचबरोबर देशी उपाय सुद्धा त्या ठिकाणी आपण बघत असतो। मित्रांनो, केमिकली उपायाचे साइड इफेक्ट होतात आणि मित्रांनो देशी उपाय हे अगदी त्या ठिकाणी परिणामकारक जरी असले तरी याला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास त्या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि जरी झाल्या तरी यांना खर्च सुद्धा केमिकल उपाय इतकाच येत असतो। मग त्यामुळे कुठेतरी जाऊन आपले ते प्रयत्न त्या ठिकाणी थोडेसे कमी पडत असतात। तर मित्रांनो, त्या करतात मी या व्हिडिओमधून अगदी एका घरगुती गोष्टीने कसं तुम्ही दूध वाढवू शकता, तेही अगदी 0 रुपये खर्चात, ज्याला कुठलाही साइड इफेक्ट नसेल आणि त्याला लागणाऱ्या सामुग्री या आपल्या घरातच असतात आणि आपण सुद्धा त्या गोष्टी खात असल्यामुळे याला कुठलाही साइड इफेक्ट त्यामुळे होत नसतो। तर मित्रांनो, चालू करूयात हा व्हिडिओ। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। तर मित्रांनो, जनावरांचं दूध वाढवण्यासाठी घरगुती गोष्ट जी वापरायची असते तर मित्रांनो ती गोष्ट अगदी ओळखीची आहे, अगदी कमी प्रमाणात द्यायची आहे आणि मित्रांनो याच्यावर आत्ताच जून 2020 मध्ये एक मोठा अभ्यास सुद्धा झालेला असल्यामुळे अगदी शास्त्रीय पद्धती असणार आहे। तर मित्रांनो, याकरता आपल्याला लसूण ही एकमेव गोष्ट जनावरांना आहाराच्या मार्फत त्या ठिकाणी द्यायची असते। तर मित्रांनो, लसूण ही जनावरांना आपल्याला आहारामधून जी द्यायची तर तिचं प्रमाण अगदी 20 ते 25 ग्रॅम इतकंच त्या ठिकाणी लिमिटेड आपल्याला ठेवायचं आहे। त्यापेक्षा जास्त लसूण आपल्याला जनावराला द्यायचा नाही। तर मित्रांनो, स्कॉटलंड देशामध्ये 400 गायींवर प्रयोग झाला होता तर तिथे फक्त लसूणने एक 10 दिवसामध्ये 35% गायींचं दूध वाढलेलं निदर्शनास आलं होतं। त्यामुळे मित्रांनो अतिशय परिणामकारक हा उपाय असणार आहे। तर ही लसूण देण्याची एक पद्धत असते। तर मित्रांनो, हा लसूण घ्यायचा आहे, त्याची पेस्ट करून 100 ग्रॅम गुळामध्ये याला मिक्स करायचं असतं। मग मित्रांनो, ह्या दोन गोष्टी जनावरांना कशा द्यायच्या आहेत तर ह्या दोन प्रकारे देऊ शकता। एक तर तुम्ही कणकेचा गोळा करून त्या गोळ्यामध्ये टाकून जनावरांना देऊ शकता किंवा तुमचा जो काय भुसा असेल, भरडा असेल तर त्याच्यामध्येही टाकून जनावरांना देऊ शकतात। अशा दोन प्रकारे जनावरांना लसूण आपल्याला द्यायचा असतो। तर मित्रांनो, सर्वप्रथम हा किती दिवस उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा 10 दिवस लगातार आपल्याला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय करण्याची योग्य वेळ कुठली तर मित्रांनो जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर 10 दिवसांनी तुम्ही हा उपाय द्यायला चालू करायचा आहे आणि कंटिन्युअस 10 दिवस हा करायचा असतो। मग मित्रांनो, हा याची वेळ कुठली, हा उपाय करण्याची योग्य वेळ कुठली तर मित्रांनो जनावरांचं ज्यावेळेस दूध आपण काढतो तर दूध काढल्यानंतर तात्काळ आपल्याला हा जो काही डोस आहे एका दिवसाचा तर तो त्या ठिकाणी द्यायचा असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोनच गोष्टींनी जनावरांचं दूध अगदी 0 रुपये खर्चात तुम्ही अगदी चांगल्या प्रमाणात वाढवू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा।